तो परेल वर्कशॉपचा जो अपडेट आहे तो मी आता तुम्हाला देणार आहे. हे बघा, ही ट्रॉली आहे बघा. आलोय मुंबईच्या राजाच्या. बघा ही ट्रॉली आहे बघा, आपल्या मुंबईच्या राजाची. चिंचपोकली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अपडेट आहे हे इथलं बकरी अड्ड्याचं. राजन धारच्या वर्कशॉप मध्ये, आतमध्ये वर्कशॉप मध्ये घनसंकुल आहे. साईडला 5च्या साईडला सगळ्या गणपती असे बसतात. तरी पण तुम्हाला आतलं म्हणजे आत काय पोझिशन आहे ते दाखवतो, काय अपडेट आहे. काय अपडेटच नाही. अपडेट आता कसं माहिती आहे, आता इथले जे मूर्तिकार आहे ना ते परेल वर्कशॉप मध्ये गेलेले आहे. सतीश दादांचं इथे पूर्ण असायचं. तर नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. मी संतोष तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल सिमरन ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे घनसंकुलला. घनसंकुलची आपण अपडेट आता बघणार आहोत. आता त्याच्यानंतर आपण जाणार आहोत लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा. नंतर आम्ही जाणार आहे बकरी अड्ड्याला. त्यानंतर आम्ही जाणार आहे राजन सर आहे ना त्यांच्या वर्कशॉपला. तर आपण हे सगळे अपडेट आता तुम्हाला मी देणार आहे. आणि लास्टला आपण करूया परेल वर्कशॉप. तो आपला जो एकदम मेन वर्कशॉप आहे आपला, त्या परेल वर्कशॉपला आपण व्हिजिट करूया. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी पेशवा आर्टचे पण अपडेट देणार आहे, ठीक आहे, या चॅनलवरती. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ठीक आहे, चला मग आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि एकदा बोलूया गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलोय घनसंकुलला. घनसंकुलला आपण आता आलोय. आपल्या बरोबर आहे सुधीरबी ज्योती ब्लॉग्स. तर आहे ना, यांचं पण एक चॅनल आहे सुधीरबी ज्योती ब्लॉग्स. प्लीज यांना सबस्क्राईब करा. हे आपल्या गणपती बरोबर, आपल्या सगळे गणपती आगमन बरोबर आपल्या बरोबर असणार आहे. आणि सिमरन ब्लॉगला पण तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळे अपडेट तुम्हाला यांच्या चॅनलवर पण बघायला मिळणार. आणि आता आपण घनसंकुलच्या इथे आहे. घनसंकुलच्या इथे ना गेट बंद आहे, पण आतमध्ये काम पूर्ण झालंय. तर आता संतोष भाई दाखवतील तुम्हाला तिकडे. गेट बंद आहे मित्रांनो, तरी पण तुम्हाला आतलं म्हणजे आत काय पोझिशन आहे ते दाखवतो, काय अपडेट आहे. हे बघा आतला नजारा बघा. म्हणजे सगळं तयारी झाली आपली. आपल्या बाप्पाच्या येण्याची तयारी चालू आहे. मस्त आहे एकदम. तर सुधीर भाऊ, आता आपल्याला नेक्स्ट कुठे जायचं आपल्याला? आता आपण जाऊया ना, पहिलं मुंबईच्या राजाच्या इथे जाऊया, मग लालबागचा राजा करूया. ठिकाणा बकरी अड्डाला जाऊया. कारण का अजूनपर्यंत कुठे काय कन्फर्मेशन नाही आहे की कोण कुठे आहे. तर आपण दाखवण्यात आपला प्रयत्न हाच असेल की काय अपडेट आहे. आणि मग नंतर मग आपण परेल वर्कशॉप करूया. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आता आपण आलोय गणेश गल्लीला. म्हणजे लालबागचा जो एरिया आहे ना, इथे ना मुंबईचा राजा बसतो. आपण आतमध्ये आता अपडेट घेऊया की काय अपडेट आहे. चला रेडी. हा, चालू करा तुम्ही. चालू केलं. आता आपण आलोय मुंबईच्या राजाच्या या मैदानात. आणि इथे ना म्हणजे आता काय अपडेट नाही आहे. तर आहे ना, इथं बघा मुंबईच्या राजाची आपली ट्रॉली आहे बघा. या साईडला तुम्हाला दाखवतो बघा. ही ट्रॉली आहे बघा आपल्या मुंबईच्या राजाची. आणि आपल्या बरोबर आहे सुधीर भाऊ, ते आपल्याला बाईकवरनं अपडेट देतात आहे. मी पण देतोय बघा. ही दुसरी ट्रॉली आहे बघा, ही देवीची ट्रॉली आहे. तर मस्त आहे बघा. हा पूर्ण लालबाग एरिया आहे. पूर्ण गणपती इथं बसतात, देवी बसते इथं. या साईडला देवी बसते बघा, आणि या साईडला आपला बाप्पा बसतो. ठीक आहे, आता पुढची आपण अपडेट घेऊया. चला मग, लालबागचा राजा. तर मित्रांनो, आता आपण आलोय लालबागच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला. इथं तुम्ही बघू शकतात 5च्या साईडला. आणि बघा आपला बाप्पा या साईडला बसतो. आणि ही गल्ली बघा, या साईडला ही इथून दर्शनला इथं लाईन लागते. आणि इथं एक मंदिर आहे बघा. आपण इथं दर्शन घेऊया. राजाचं दर्शन घेऊया आपण इथे. आता आपण आतमध्ये चाललोय. आपल्या लालबागच्या राजाची जी ट्रॉली आहे ना, ती तुम्हाला दाखवतो मी. या साईडला बघा ती.
तिथं बघा मंदिराचं काम चालू आहे. बघा आपली बाप्पाची बघा ट्रॉली बघा बाप्पाची. इथला लालबागचा राजा हे बघा ही ट्रॉली आहे बघा. इथला लालबागच्या राजाची ट्रॉली. चला तर मित्रांनो आता आपण आलोय लालबागच्या राजाच्या दर्शनाला. तर मित्रांनो आता आपण लालबागच्या राजाचा अपडेट घेतलंय. आता आपण जाऊया बकरी अड्डेला. तिथं बघूया अपडेट काय. चला मग. तर मित्रांनो आता आपण आलोय चिंचपोकली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणजे चिंचपोकलीचा चिंतामणी. इथला तुम्हाला अपडेट येतो बघा. इथली अपडेट बघा. अजून तयारी चालू आहे इथं थोडीशी बघा या साईडला. आणि या साईडला बघूया आपण. इथनं बघा सगळे गणपती जातात विसर्जनाला बघा. चिंचपोकली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. आतल्या साईडला ट्रॉली आहे आणि ही गल्ली बघा. इथे लोक दर्शनाला येतात. आणि बघा तो चिंचपोकली स्टेशन आहे बघा त्या साईड. तर मित्रांनो हा इथला जो बकरी अड्डा ना इथं पण वर्कशॉप आहे गणपतीचा. तुम्ही इथं बघू शकता. आता सगळ्या इथं म्हणजे ते जुन्या ट्रॉली इथं लागले खूप. आणि या साईडला तो वर्कशॉप आता चालू होणार आहे. इथलं अपडेट आहे हे इथलं बकरी अड्ड्याचं. तुम्ही बघून घ्या. तर सुधीर भाऊ आपण इथं आलोय बकरीच्या अड्ड्याच्या इथं. इथं काय अपडेटच नाही. अपडेट आता कसं माहितीये, आता इथले जे मूर्तिकार आहे ना ते परेल वर्कशॉप मध्ये गेलेले आहे. सतीश दादांचं इथे पूर्ण असायचं आणि पुढे पण एक असतो ते अलग आहे. पण इथे जे अपडेट होती ना पहिला होता इथे रेश्मा ताईंचा होता इथे. त्यानंतर सतीश वडेकर या दादांनी घेतलं. पण आता तेच परेल वर्कशॉप मध्ये गेलेलं आहे. पण अजून पण मे महिना चालू आहे. जेव्हा जून महिना चालू आहे मिड जून येईल तेव्हा आपल्याला माहिती पडेल इथे काय आहे. कारण का अरुण दादा पण इथे येऊ शकतोय. ही एक अपडेट आपल्याला आपण गेस्ट करतोय येऊ शकतो. तर बघूया आता जून मध्ये पण आपण. चला आता पुढे भेटूया आपण. आता आपण जाऊया राजन झाड वर्कशॉप. ठीक आहे चला. तर मित्रांनो आता आपण आलोय राजन धारच्या वर्कशॉप मध्ये. इथं बघू अपडेट काय चालू आहे. तुम्ही या साईडला बघू शकता. चालू आहे का आता बघा. पाचच्या साईडला चालू आहे ते दादा बोलतात आहे. तुम्हाला दाखवतो बघा इथली अपडेट. तर इथं बघा. तर आपण या साईडला बघितलं बघा आपल्या आतमध्ये वर्कशॉप मध्ये ते सगळं ते मटेरियल आहे इथलं गणपतीचं. या साईडला बघा बघू शकतात. तर मित्रांनो इथं बघा गणपतीचं असं काम चालू आहे बघा या साईडला. हे बघा बघा मित्रांनो या साईडला काम चालू आहे. आता या महिन्यात कुठे घनसंकुल आहे. आम्ही व्हिडिओ. तर मित्रांनो आता आम्ही इथलं गाडी पार्क केली आहे. हा इथला जो पार्किंग एरिया आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता परेल वर्कशॉपचं आतलं म्हणजे बाहेरचं किती अपडेट आहे बघा. तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हा परेल वर्कशॉपच्या बाहेरचा जो एरिया आहे तो तुम्हाला मी दाखवतो या साईडला. आणि आपला जो गोल्डन गेट म्हणजे आपला परेल वर्कशॉप म्हणजे आपला बाप्पाचा जो इथला जो परिसर आहे म्हणजे जो परेल वर्कशॉपचा जो अपडेट आहे तो मी आता तुम्हाला देणार आहे. हे बघा हा असा इथला परेल वर्कशॉपचा किती फास्ट अपडेट आहे बघा. तुम्ही सगळे असे आता सुरुवात झाली आहे म्हणजे मित्रांनो
बघा या साईडला सगळे असे गणपती बसतात बघा. आणि इथं सगळे ट्रॉली येतात बघा. सगळं फास्ट काम चाललंय बघा. म्हणजे 1-2 आठवड्यामध्ये किती फास्ट अपडेट दिली बघा तुम्हाला मी. तर मित्रांनो हे बघा आतला जो परिसर आहे परेल वर्कशॉपचा तुम्ही बघू शकतात. या साईडला हे बघा. तर मित्रांनो बघा या साईडला 5च्या साईडला सगळ्या गणपती असे बसतात बघा. आणि आपला मग भरपूर सारे गणपती ना या साईडला म्हणजे धारावी वगैरे साकीनाका या सगळ्या इथल्या गणपती ना इथे येतात. आता त्यांचे अपडेट मी तुम्हाला देतोय, तुम्ही बघून घ्या. तर बघा तुम्ही हे बघा तर बघा तुम्ही या साईडला बघा मी लास्टला आलोय बघा. तुम्ही एकदम लास्टला कोपऱ्यात बघा. तर या साईडला पण सगळे असे बांबू लागले बघा. किती फास्ट काम चालू आहे बघा. हे काम फास्ट का चालू आहे याचं कारण काय माहिती का मित्रांनो? कारण की ना गेल्या वर्षी ना इथे ना पाऊस पडलेला ना परेल वर्कशॉपला. तर ना खूप साऱ्या ट्रॉल्या ना निघायला खूप त्रास झाला या लोकांना, म्हणजे ट्रॉल्या काढायला. कारण की ना इथे ना आतमध्ये ना हे बघा इथं आतमध्ये ना असे खड्डे पडलेले बघा. या साईडला खड्डे पडल्यामुळे ना ती ट्रॉली निघायला ना खूप त्रास झाला. तर ह्यामुळे ह्या लोकांनी डिसाईड केलं की आपण ना यावेळी लवकर मंडप लावूया. मग मे महिन्यात काम चालू आहे बघा. आता जून महिना चालू होणार आहे. तर काम बघा किती फास्ट चालू आहे बघा तुम्ही. तर ही होती परेल वर्कशॉपची अपडेट. ठीक आहे. तर चॅनलला कोणी सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करूया. बघा मित्रांनो यांची आता जेवायची सोय झाली. किती उन्हात ते काम करतात बघा तुम्ही. या साईडला आता त्यांची जेवायची सोय झाली. ते किती लांबून येतात बघा. आता 1 वाजले. चला आता मित्रांनो आता आपण आलो आहे पेशवा आर्टच्या इथे. हे बघा आणि केवढा मोठा आहे बघा हा पेशवा आर्ट. दरवर्षी इथेच असतो. बाकी आपल्याला हे बघा इकडे गेल्या वर्षीचे पार्ट वगैरे इकडे बघा. आणि आतमध्ये आपण बघणार नाही बघा. आपल्याला इथे किती साऱ्या मूर्त्या इथे झालेल्या दिसतात आहे गणपती बाप्पांच्या. कारण काय नाही लवकर काम सुरू केलेलं असतं. बाकी हे बघा इथे गेल्या वर्षीचे पार्ट आहेत तिथे. बघा घोडा आहे, सिंह पण इथे आपल्याला बघायला मिळते. बघा असे गणपती बाप्पा आहेत इथे आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात इथे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला सगळी अपडेट दिली आहे. म्हणजे घनसंकुल, मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि बकरी अड्डा आणि राजन सरचं जे वर्कशॉप आहे ना तिथलं पण तुम्हाला अपडेट दिली मी आता. तर चॅनलला कोणी सबस्क्राईब नाही केलं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एक लास्टला मी तुम्हाला दाखवतो परेल वर्कशॉप. ठीक आहे. आणि याच्यानंतर अजून एक वर्कशॉप आहे तो पेशवा आर्ट्स अंधेरीचा. ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला कोणी लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तुम्ही सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. मग चला मग गणपती बाप्पा मोरया.